नमस्कार कुंभ राशीच्या मित्रांनो, तुम्ही किती दिवस झालेत तुमच्या चांगल्या दिवसाची वाट बघत आहात, पण तुमचे चांगले दिवस काही येतच नाहीत. कित्येक महिने झाले तुम्ही खूप कष्ट करत आहात, पण तुम्हाला त्या कष्टाचे फळ मिळत नाहीये. तुमच्यावर जळणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे आणि तुमच्या प्रगतीची वाटचाल चुकली आहे. तर आपल्या या चॅनलवर तुम्हाला सर्व माहिती मी देणार आहे. तुमच्या सर्वांचे आपल्या या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, उद्याचा दिवस तुमचा म्हणजे 24 जून 2026चा दिवस तुमच्या आयुष्यात एक फार मोठा टर्निंग पॉईंट ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांची अशी काही अद्भुत आणि तितकीच धक्कादायक स्थिती निर्माण होत आहे, जी कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात एक मोठी खळबळ उडवू देऊ शकते. होय मित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकत आहात. उद्या तुमच्यावर असं कोणतं संकट येणार आहे का, ज्याने तुमचे मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते? नोकरी, व्यवसाय की तुमचे वैयक्तिक आयुष्य, नक्की कोणत्या क्षेत्राला उद्या ग्रहण लागणार आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या संकटाच्या वादळात तुम्हाला वाचवण्यासाठी देवासारखी धावून येणारी ती एक रहस्यमय व्यक्ती कोण आहे? ती व्यक्ती तुमच्या जवळचीच आहे की कोणी अनोळखी? ती व्यक्ती हे संकट कसं दूर करणार आहे? तर आपण आजच्या व्हिडिओत ती जाणून घेणार आहोत. तर तुम्ही या छोट्याशा व्हिडिओत आयुष्यातील अनेक मोठ्या रहस्यांवरचा पडदा उचलणार आहे. हा व्हिडिओ फक्त एक सामान्य राशी भविष्य नाही, तर उद्याच्या संकटातून सुटण्याचा तुमचा महामार्ग आहे. जर तुमची रास कुंभ असेल तर हा व्हिडिओ चुकूनही अर्ध्यावर सोडू नका, कारण शेवटचे 5 मिनिटे तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देणारे ठरणार आहेत. तर चला जाणून घेऊया आपण तुमचे. मित्रांनो, सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की सध्या कुंभ राशीच्या कुंडलीत नक्की काय चालू आहे. कुंभ राशीचा स्वामी स्वतः शनिदेव आहे आणि सध्या तुमच्या राशीवर शनीची 7.5चा शेवटचा टप्पा सुरू आहे. ऐकलं का मंडळी तुम्ही? तुमचा शेवटचा टप्पा चालू आहे. जसं म्हणतात ना, हत्ती गेला आणि शेपूट राहिलं, अगदी तसंच काहीशी परिस्थिती तुमची सध्याची झाली आहे. या 7.5मुळे गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मनात नकारात्मक विचार, कामात अडथळे आणि मानसिक थकवा जाणवत आहे. मनात एकच अनामिक भीती बसलेली आहे की माझ्यासोबत काहीतरी वाईट होणार आहे का नाही होणार, का काही चांगलं होईल, अशी काहीतरी तुमच्या मनात एक खूप मोठी भीती बसली आहे. पण थांबा, उद्या म्हणजे 24 जून रोजी ग्रहांची चाल थोडी बदलत आहे. चंद्रदेव वृश्चिक राशीत प्रवेश करत असून सूर्य आणि बुध तुमच्या अनुकूल स्थितीत येण्याचा प्रयत्न करत आहेत. पण याच वेळी कुंडलीमध्ये राहू आणि केतूची सावली सुद्धा तुमच्यावर विचारांवर प्रभाव पाडत आहे. यामुळे उद्या तुमचा निर्णय क्षमतेवर मोठा परिणाम होऊ शकतो. तुम्ही घाईघाईत घेतलेला एखादा निर्णय तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकतो. तर चला मग पाहूया उद्या नक्की कोणत्या प्रकारच्या संकटाची शक्यता वर्तवली आहे. तर उद्याचे मोठे संकट काय असू शकते, तुम्हाला आता प्रश्न पडले असेल. तर मित्रांनो, आता आपण त्या मुख्य विषयाकडे येऊया ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. उद्या कुंभ राशीच्या जातकांसाठी असं कोणतं संकट उभे राहू शकतं, ज्याबद्दल तुम्हाला आधीच सावध राहण्याची गरज आहे. ज्योतिषीय विश्लेषणानुसार हे संकट 3 रूपांमध्ये समोर येऊ शकतं. म्हणजेच आपल्या ज्योतिषशास्त्रानुसार 3 रूपाने हे संकट समोर येणार आहे. पहिलं संकट येऊ शकतं असं की गैरसमज आणि नात्यांमधील दरी रिलेशनशिपमधलं होऊ शकतं. उद्या तुमच्या घरातील किंवा कार्यक्षेत्रातील लोकांसोबत तुमचे तीव्र मतभेद होऊ शकतात. विशेषतः तुमच्या जीवनसाथीच्या म्हणजेच पार्टनर, कुटुंबातील सदस्यांच्या हस्तक्षेपामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात किंवा तुमच्या आयुष्यात निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या तोंडून निघालेला एक चुकीचा शब्द किंवा कडू सत्य समोरच्याला दुखावू शकतं, ज्याने तुमच्या घरात खूप मोठं वादळ येऊ शकतं. म्हणून तोंडातनं जाणारा प्रत्येक शब्द तुम्ही जपून वापरा. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे आर्थिक फसवणूक किंवा अचानक खर्च होण्याची शक्यता. जर तुम्ही उद्या कुठे मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल किंवा कोणाला मोठी रक्कम उधार देत असाल तर सावधान व्हा. उद्या विनाकारण खर्च वाढवण्याची आणि पैशाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तर कोणावरही आंधळा विश्वास ठेवून कोणत्याही कागदपत्रावर सही करू नका, अन्यथा मोठी आर्थिक फसवणूक होऊ शकते. कारण की फसवणारे तुमच्या आजूबाजूचेच असतात, तुमच्या जवळकीचे असतात, ज्याच्यावर तुम्ही खूप विश्वास ठेवलेला असतो. त्याच्यामुळे हे होतं, कारण की तुम्ही गेले कित्येक महिने तुमच्या कामाची एवढी मोठी तयारी करूनही तुम्हाला यश मिळत नाही आहे. म्हणजेच तुमच्या मागं खूप जळणारे आहेत. त्याच्यामुळे तुम्ही कोणतेही कागदपत्र सही करताना चुकूनही दुर्लक्ष करू नका. तिसरी गोष्ट म्हणलं तर कामाच्या ठिकाणी होणारी राजकारण.
प्रत्येकजण बघत असतो नोकरी करताना, मी पुढं जातो का तू पुढं जातो, तुला मी मागं कसं खेचायचं की तू मला कसं खेचतो बघतोच तुला म्हणल्यासारखं होतं. म्हणून नोकरी करणाऱ्यांना, कुंभ राशीच्या लोकांसाठी उद्या कामाचा प्रचंड ताण असेल. तुमच्या पाठीमागे तुमचे हितशत्रू किंवा सहकर्मी तुमच्या विरुद्ध काहीतरी कट रचण्याचा प्रयत्न करू शकता. त्याच्यामुळे तुम्ही काम करताना एखादी कोणतीही छोटीशी चूक अशी करू नका, कारण की त्यांना वाटते की तुमच्याकडून एखादी छोटी चूक व्हावी आणि त्याचा मोठा इश्यू केला जावा. असं उद्या ग्रहांचा योग बनत आहे, म्हणून खूप काळजी घ्या. मित्रांनो, हे ऐकून घाबरून जाण्याची मुळीच गरज नाही, कारण ज्योतिषशास्त्र आपल्याला घाबरवण्यासाठी नाही तर येणाऱ्या संकटासाठी आधीच तयारी करण्यासाठी सांगते. आणि या संकटावर मात कशी करायची याचं उत्तर पुढच्या भागात दडलं आहे, तर हा भाग अजिबात मिस करू नका. एकही सेकंद न मिस करता व्हिडिओ पूर्ण पहा. आता आपण त्या सर्वात महत्त्वाच्या रहस्याचा खुलासा करणार आहोत. कुंभ राशीच्या मित्रांनो, उद्या तुमच्यावर जे काही मानसिक किंवा व्यावहारिक संकट येईल त्याला दूर करण्याची चावी एका विशेष व्यक्तीच्या हातात आहे. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तुमच्या आयुष्यातील म्हणजे तुमचा सर्वात मोठा मार्गदर्शक असणार आहे. शास्त्रानुसार कुंभ राशीचे लोक खूप स्वतंत्र विचाराचे असतात. ते कधीच असं कपटा विचार करत नाहीत, खुल्या विचाराचे असतात. म्हणून ते आपल्याला भावना लवकर कळतात आणि आपल्यासुद्धा भावना लोकांजवळ व्यक्त करण्याची ताकद नसते त्यांच्याकडे, पण स्वतःचे दुःख स्वतः सहन करत राहतात. पण उद्या तुम्हाला तुमचा हा स्वभाव बदलावा लागणार आहे. तुम्ही स्वतःचे दुःख जे दडपून ठेवले आहेत ते सांगावे लागणार आहे आणि एकदम खूप जवळच्या व्यक्तीला सांगायचे आहेत, नाहीतर त्याचा गैरफायदा कोणीही घेऊ शकतं. आणि तुमची एक सवय असते कुंभ राशीच्या लोकांची की आपल्या भावना लवकर कोणाजवळ व्यक्त करत नाहीत. म्हणून ह्या भावना तुम्ही व्यक्त केल्या तर तुमचं मन हलकं होईल. उद्या तुमच्या आयुष्यात संकट निवारक बनून येणारी व्यक्ती ही कोण असू शकते? तुमचे वडील किंवा घरातील एखादी मोठी अनुभवी व्यक्ती. उद्या जेव्हा तुम्हाला निर्णय घेणे कठीण होईल तेव्हा घरातील मोठ्या व्यक्तीचा सल्ला घेणे गरजेचे आहे. त्यांचा एक छोटासा सल्ला तुम्हाला मोठ्या आर्थिक किंवा कौटुंबिक नुकसानीपासून वाचवेल. तुमचा जीवनसाथी किंवा जिवलग मित्र. जर नात्यात तणाव निर्माण झाला तर शांत राहून आपल्या जोडीदाराचे ऐकून घ्या. तीच व्यक्ती शेवटी तुमची पाठीशी खंबीरपणे उभी राहील आणि तुमच्या मनातील गोंधळ दूर करेल. किंवा त्याच व्यक्तीला तुम्ही भांडत राहिलात तर तिचं मन तुटून जाईल किंवा त्याचं मन तुटून जाईल आणि तुम्हाला धोका होऊ शकतो कामात. त्या व्यक्तीची मदत कशी मिळणार आहे तुम्हाला आणि कशी मिळवायची आहे? उद्या तुमचा अहंकार बाजूला ठेवा. मी माझं बघून घेईल म्हणणं सोडून द्या. हा विचार पूर्णपणे सोडून द्या. जेव्हा संकट येईल तेव्हा त्या व्यक्तीशी मनमोकळेपणाने संवाद साधा. समोरच्या व्यक्तीला आपल्या भावना सांगा. ज्योतिष सांगते की उद्या कुंभ राशीच्या लोकांना दुसऱ्यांचा सल्ला ऐकणे हाच शहाणपणाचा आणि संकटातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग ठरणार आहे. मित्रांनो, संकटाचे निवारण करण्यासाठी आणि उद्याचा दिवस अत्यंत शुभ बनवण्यासाठी ज्योतिषशास्त्र काही साधे पण अत्यंत प्रभावी उपाय सांगत आहे, जे तुम्ही उद्या नक्की केले पाहिजे. तुम्ही हे सर्व केले तर तुम्हाला वरील दिलेल्या माहितीपैकी कोणतंही जे संकट येणार आहे त्यासोबत तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. त्या संकटावर मात देण्यासाठी तुम्हाला महा उपायसुद्धा मी सांगणार आहे. पहिला उपाय आहे हनुमान चालीसा किंवा मंत्र जाप. शनीच्या 7.5चा प्रभाव कमी करण्यासाठी उद्या संध्याकाळी हनुमानजीची पूजा करा. शक्य असल्यास सुंदरकांड वाचा, नाहीतर ओम हनुमंते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. दुसरं, सूर्याला अर्घ्य देणे. उद्या सकाळी लवकर उठून तांब्याच्या कलशात पाणी, अक्षता आणि कुंकू टाकून सूर्यनारायणाला अर्घ्य द्या. यामुळे तुमच्या मनातील नकारात्मकता नष्ट होईल आणि संकटे सुद्धा नष्ट होतील. 3. विशेष ज्योतिषीय उपाय. उद्या 5 लोखंडाचे खिळे आणि थोडा चुना एका काळ्या पांढऱ्या कापडात बांधून वाहत्या पाण्यात प्रवाहित करा. यामुळे तुमचे प्रेम जीवन आणि कौटुंबिक वातावरण मजबूत होईल आणि विघ्न टळतील. 4. शुभ रंग आणि अंक. उद्याच्या दिवशी तुमच्यासाठी पांढरा आणि लाल रंग अत्यंत शुभ राहील. तसेच भाग्यवान अंक असणार आहेत ते 2. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, उद्याचा दिवस हा काही संकटाची चाहूल घेऊन येत असला तरी घाबरण्याचे काहीच कारण नाही, कारण तुमच्या पाठीशी तुमचे ग्रह, तुमचे गुरु आणि एक विशेष व्यक्ती उभी आहे, जी तुम्हाला प्रत्येक संकटातून सुखरूप बाहेर काढेल. कोणतेही संकट येऊ दे, कितीही मोठं संकट येऊ दे, तुम्हाला त्या संकटातून ती एकच व्यक्ती बाहेर काढणार आहे. म्हणून ती जर व्यक्ती तुमच्या आयुष्यात आली असेल किंवा आली नसेल, येण्याची वाट बघत असाल, तर ती आली तरी तुम्ही तिला उघडट बोलू नका, त्यांचे अपमान करू नका. लक्षात ठेवा, संकट हे आपल्याला संपवण्यासाठी नाही तर आपल्यातील
अंतर्गत शक्तीची जाणीव करून देण्यासाठी येत असतात. उद्याचा दिवस धीराने, समजूतदारपणाने आणि शांत डोक्याने हाताळा, नाहीतर तुमच्यावर खूप मोठे संकट येऊ शकते. जेवढी मी तुम्हाला माहिती दिली आहे ती एक ना एक नीट ऐका आणि त्याच्यावर जे उपाय दिले आहेत ते उपायसुद्धा करून पहा. तुम्हाला काय वाटते? तुमच्या आयुष्यात अशी कोणती व्यक्ती आहे ज्याच्यावर तुमचा सर्वात जास्त विश्वास आहे? आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला आजची ही माहिती आणि आमचे विश्लेषण आवडले असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि तुमच्या इतर कुंभ राशीच्या मित्रमैत्रिणीसोबत आणि परिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून तेही उद्याच्या दिवसासाठी सतर्क राहू शकतील. आणि हो, अशाच प्रकारे रोजचे अचूक राशी भविष्य आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. शनिदेवाचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो. उद्याचा तुमचा दिवस अत्यंत मंगलमय आणि सुखाचा जावो याच सदिच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि जय शनिदेव. जाता जाता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ पण लिहून जावा.